पवार म्हणतात की हा फक्त प्रस्ताव आहे, अद्यापही भाडेवाढ. बघा, हे सरकार अत्यंत गोंधळलेल्या मानसिकतेमध्ये. अर्थमंत्री एका बाजूला, मुख्यमंत्र्यांचे तोंड एका बाजूला, दुसरे जे ठाण्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचं काय चाललं आहे, त्यांचं हेडक्वार्टर तिथं सातारा दरेमध्ये. अशा तऱ्हेने सरकार चाललेलं आहे. आपापल्या गटाचा मुख्यमंत्री वेगळा आहे. शिंदे गटाला वाटतं आहे शिंदे त्यांचे मुख्यमंत्री, अजित पवार गटाला वाटतं अजित पवार त्यांचे मुख्यमंत्री, आणि भाजपला वाटतं फडणवीस मुख्यमंत्री. तीन मुख्यमंत्री प्रत्यक्षपणे काम करताना दिसत आहेत. त्याच्यामुळे निर्णय क्षमतेमध्ये अत्यंत गोंधळ आहे, निर्णय प्रक्रियेमध्ये गोंधळ आहे, आणि महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं याच्यामध्ये फार नुकसान होत आहे. सर आज देशमुख जेव्हा भाषण करत होते तेव्हा अर्ध तिकीट केलं होतं महिलांना, नफ्यावरती आता कुठेतरी तोटा झाला, हेच सरकार होतं त्यांचं.